नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. देशभरामध्ये कोरोनाच्या विरोधातली लढाई सगळे जण लढतायत आणि महत्त्वाचं म्हणजे ही लढाई लढण्याच्यासाठी सगळे जण एकजूट पण झालेले आहेत. पण तरीही कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी राहून जातंय आणि तो मुद्दा म्हणून समोर येतोय. या चर्चेच्या निमित्तानं तो मुद्दा यासाठीच आपण समोर आणतो आहोत जेणेकरून त्या निमित्तानं होणाऱ्या अडचणी संपाव्यात आणि इतकंच नाही तर अशा प्रकारच्या अडचणींच्या मधल्या योग्य मार्गांचा अनुसरण करण्याच्यासाठीची माहिती सुद्धा सगळ्यांना मिळावी. आजच्या चर्चेमध्ये अर्थातच शीर्षकावरून आपल्याला लक्षात आलं असेल की आपण स्थलांतरितांच्या मुद्द्याची चर्चा करतोय आणि हा मुद्दा यासाठी सगळ्यात जास्त गरजेचा आहे कारण देशभरामध्ये स्थलांतरितांचे विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित झालेत. या स्थलांतरितांना देशात टाळेबंदी घोषित केल्यानंतर आपल्या गावाकडे जाण्याची ओढ निर्माण झाली. ती अत्यंत स्वाभाविक होती कारण हे सर्व हातावर आपलं पोट घेऊन जगणारे मजूर कामाविना अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले दिवस काढत होते. हाताला असणारा रोजगार संपला होता, त्यामुळे घरात येणारा रोजचा पैसा बंद झाला होता, पेटती चूल थंडावली होती आणि भुकेचा प्रश्न गंभीर झाला होता. म्हणून अनेक जण मिळेल त्या वाहनानं, वाहन मिळत नसेल तर फुटलेल्या प्रत्येक वाटेनं आपल्या घराकडे जायला निघाले आणि तिथून आणखीन नवे प्रश्न जन्माला आले. याच संदर्भातल्या आजच्या लक्षवेधी चर्चेत आपण हा मुद्दा घेतोय की स्थलांतरितांच्या वेदना कोण ऐकतंय. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विश्वास पाठक, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता सूरज चव्हाण, आम आदमी पक्षाचे प्रवक्ता मुकुंद किर्दत्त आणि राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर. यातले आपल्या सोबत सूरज चव्हाण वगळता बाकी सगळे जण फोनवरून आहेत. सूरज चव्हाण आपल्या सोबत स्काईपवरून जोडले गेलेले आहेत. आत्ताच्या घडीला जो प्रश्न आपण घेऊन लक्षवेधीतली चर्चा सुरू करतोय त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला स्वाभाविकपणे पहिला प्रश्न हा मुकुंद किर्दत्त यांना विचारायचा आहे कारण स्थलांतरितांच्या लोंढ्यांना दिल्लीतल्या एका भागातून दुसऱ्या भागात जाताना अख्ख्या देशानं पाहिलं आणि त्याच्यामुळे नक्की स्थलांतरितांचे प्रश्न हे अव्यवस्थेमुळे जन्माला आले आहेत का हा मुद्दा त्या निमित्तानं उपस्थित झाला. मुकुंद किर्दत्त, आपलं उत्तर. बघितलं तर हा कोरोना जेव्हा डिक्लेअर झाला किंवा ज्या पद्धतीने आपण लॉकआउट जाहीर केला गेला त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न हा मजुरांचा झाला आणि काही क्षेत्र जी आहेत देशभरातली त्यातलं एक दिल्ली एक असं प्रमुख क्षेत्र आहे की जिथे पश्चिम बंगाल पासून ओरिसा, युपी, बिहार या सर्वच राज्यांमधून मजूर हे रोजगारीसाठी स्थलांतरित होतात आणि त्यांची संख्या कमी नाही आहे. म्हणजे देशभरातला जरी सर्वे बघितला तर जवळजवळ एका म्हणजे टोटल 9 कोटीच्या पुढे ही संख्या जाते आणि एका राज्यातच राज्यामध्ये सुद्धा जे स्थलांतरित आहेत त्यांची संख्या सुद्धा 5 कोटीच्या जवळपास देशामध्ये आहे. हा इकॉनॉमिक सर्वे सांगतो. बरोबर. त्यामुळे ही संख्या प्रचंड आहे. त्यामुळे यांचा प्रश्न तर प्रचंड होताच होता. आता त्याच्यामध्ये त्यांचे मुद्दे आहेत ते असे आहेत की मुख्यपणे इथे जी त्यांची सोय गैरसोय होणार होती, त्यांचं हातावर पोट असल्यामुळे त्यांना रोजचा जो काही आर्थिक चणचणीला सामोरं जायला लागणार होतं या प्रश्नाचं उत्तर हे तातडीने काढणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीचा वेळ आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये तितकासा मिळाला. त्यामुळे एका प्रमाणावरती ही जी अस्वस्थता आणि अगतिकता ही जी सगळी स्थलांतरितांमध्ये आली त्याच्यातून हे दृश्य आपल्याला विविध राज्यांमध्ये विविध ठिकाणी केरळमध्ये पण दिसलं, दिल्लीमध्ये दिसलं किंवा अशा सगळ्याच राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणावर आपल्याला हे बऱ्याच ठिकाणी दिसतं. त्यामुळे ही वस्तुस्थिती अशी आहे की खरं तर यांच्या मूळ प्रश्नांची गरिबीचे याची उत्तरं काढली गेलेली नाहीत आणि त्याचंही एका लेवलला एका दृश्य स्वरूप आपल्याला या सगळ्यात दिसलंय. अच्छा, आपण आपल्या चर्चेमध्ये एक मुद्दा आणलात की पुरेसा वेळ त्यांच्या सोयी करण्यासाठी मिळाला नाही. पुरेसा वेळ मिळाला नाही याचा आक्षेप आपला कोणाबद्दल आहे? नाही, याच्यामध्ये मुख्यत्वे काय आहे की आपल्याला 2 गोष्टी, एक प्रशासनाच्या पातळीवरच्या प्रश्न पण बघायला पाहिजेत, त्याच वेळेस मुळात स्थलांतरितांची मानसिकता आणि त्याच्या मागचं जे सामाजिक वास्तव आहे
त्याचं पण आपल्याला भान ठेवायला पाहिजे. आता प्रशासन जे आहे ते प्रशासन काय करू शकतं याच्यामध्ये एका पद्धतीने हा प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्यांना जेवणाची व्यवस्था म्हणजे त्यांचं जे रेशन आहे त्याची तातडीने व्यवस्था करणे हा एक त्यातला पहिला भाग होता. त्याचबरोबर त्यांच्यासाठी आर्थिक काही तरतूद करणे हे महत्वाचे मुद्दे होते. आणि त्याच्यानंतर जर कुणाला तरी सुद्धा आज मानसिकता जी आहे भारतीय मजदुराची जी मानसिकता आहे ती मानसिकता अशी आहे की त्याला त्याच्या गावाकडे त्याची बीजे वाटतात आणि तो तिथे जायला बघतो. बरोबर. म्हणजे त्या माणसाला जी भीती होती आज दिल्लीमधल्या काय महाराष्ट्रामधल्या आणि सर्वच ठिकाणच्या स्थलांतरित मजुरांना जी भीती होती ती त्यांना विषाणूच्या भीतीपेक्षा त्यांना भुक्याने मरू जाय ही भीती आहे. आणि त्या भीतीला उत्तर आपल्याला काढण्याची गरज होती. ती उत्तर त्यांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचली हा मोठा प्रश्न होता आणि तो 1-2 तासात 3 तासात या प्रश्नाची उत्तर देता येत नाही किंवा त्या पद्धतीचा जो मेसेज आहे तो त्या मजुरांपर्यंत पोहोचवणं हे खूप कठीण काम आहे. ठीक आहे, आपल्या बरोबर विश्वास पाठक आहेत, त्यांना विचारूयात. विश्वास पाठक, एक चर्चा पूर्ण देशभर सुरू आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं तुमच्याकडून मार्गदर्शन अपेक्षित करतो की टाळेबंदीच्या साठी कालमर्यादा घालून त्याची घोषणा झाली असती तर मजुरांचा प्रश्न निर्माण झाला नसता. जगात असं कुठं घडलं का? जगात टाळेबंदी घोषित करण्याच्या पूर्वी एखादी कालमर्यादा आखून घेतली होती का? आणि भारतात असं करणं कितपत शक्य होतं? असं गृहीत धरू की कालमर्यादा घालणं हे शक्य होतं आणि समजा या सरकारने 1-2 दिवसाची कालमर्यादा दिली असती, लॉकआउटची नोटीस दिली असती, तर मग प्रश्न हा आला असता की तुम्ही 2 दिवस का केलं, 3 दिवस दिले असतं तर बरं झालं असतं, 5 दिवस दिले असतं तर बरं झालं असतं. मला असं वाटतं की हे व्यापकतेने बघणं आवश्यक आहे. साधारणतः 10 मार्च पासून भारतामध्ये कोरोनाचा बऱ्यापैकी विषय हा चर्चेला गेलेला होता. त्याचं गांभीर्य सर्वांच्या लक्षात आलेलं होतं आणि त्याच्यानंतरच हळूहळू मानसिकता तयार केल्यानंतर माननीय मोदीजींनी 22 तारखेला 1 दिवसाचा लॉकडाऊन घोषित केला आणि तेव्हाच मग या अमुक तारखेनंतर विमानसेवा बंद होणार, रेल्वे सेवा बंद होणार या सर्वांची चर्चा सुरू झालेली होती. मला असं वाटतं प्रत्येक राज्यांनी प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी प्रोएक्टिव्हली करणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं. जसं संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर स्पेन, इटली, अमेरिका इथे जो काही हाहाकार माजला त्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊनच आपल्या प्रधानमंत्र्यांनी मोदीजींनी काही प्रोएक्टिव्ह पावलं टाकले ज्याचा फायदा आज आपल्याला तुलनेने होतोय. तसं प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित होतं. मात्र महाराष्ट्र म्हणा, दिल्ली म्हणा आता चर्चा निघाली म्हणून त्या प्रकारे घटना घडतात का तशा अजिबात घडत नाही असं मला दुर्दैवाने म्हणावं लागेल. तेच तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जर बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये ज्या तत्परतेने कामाला लागले, घरोघरी जेवण देण्याची व्यवस्था करण्यात आली. जे कोणी बाहेर राज्यातले लोक अडकले त्यांना देखील खाण्यापिण्याची सोय करण्यात आलेली आहे. इतर राज्यांमध्ये त्यांनी स्पेशल ओएसडी अपॉइंट केले. 5 स्टार हॉटेलमध्ये नर्सेस असो किंवा इम्पॉर्टंट जे काही कर्मचारी आहेत त्यांची राहायची सोय केली. विश्वासराव, बरोबर आहे विश्वासराव, आपण उत्तर प्रदेशचं उदाहरण देताय. ठिकठिकाणी उत्तर प्रदेशच्या माध्यमातून अशा पद्धतीनं सोयी झाल्याचा दावा करता आहात, पण उत्तर प्रदेशनी गाड्या सोडण्याच्या मुळे दिल्लीतला मजुरांचा प्रश्न गंभीर बनला. या तर्काला काय उत्तर द्याल? वाटतं की त्याच्यामध्ये एक विश्वास पाठक बोलतायत, आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. नाही बघा, एखादी मूळ चुकली असेल ती चांगल्या याच्यातनं घेतली असेल मात्र ती चुकली असेल. जसं आपण काही स्पेशल विमानं पाठवून आपले लोक तिकडनं घेऊन आलो. मात्र इथे कसं आहे की उत्तर प्रदेश असो, दिल्ली असो, महाराष्ट्र असो ही सर्व नागरिक आपल्याच देशाचे आहेत. त्यामुळे त्यांनी तिथेच राहावं या दृष्टीने प्रयत्न करणं अपेक्षित होतं. त्यात उत्तर प्रदेशमधनं काही गाड्या सोडल्या असतील, ती मूळ चुकली असेल आपण म्हणू शकतो. मात्र ते एकच दिवस झालं लागलीच त्यांनी मग कनेक्शन केलं. मला असं वाटतं की आज जी आवश्यकता आहे ती समन्वयाची आवश्यकता आहे, प्रोएक्टिव्ह लिडरशिपची आवश्यकता आहे. मी महाराष्ट्राबद्दल बोलेल की महाराष्ट्रामध्ये एक वाक्यता अजिबात नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मुख्यमंत्री यांच्यामध्ये समन्वय नाही. यामुळे महाराष्ट्रातल्या स्थलांतरित मजुरांचा काय प्रश्न निर्माण झालाय? तेच म्हणतो की महाराष्ट्रातल्या स्थलांतरांना खरं तर पहिल्या दिवशीपासून आश्वासित करणं आवश्यक होतं, कृतीद्वारे, शब्दाद्वारे नाही. शब्दकोट्या करण्यामध्ये आपले मुख्यमंत्री, आपले नेते फार माहीर आहेत, मात्र कृती दिसत नाहीये. आज जर आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर ट्रीटमेंटची संख्या किंवा आपल्याला फॅसिलिटीज नसतील तर आज प्रायव्हेट हॉस्पिटल कशी चालू राहतील या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. जे लोक इथे अडकलेले आहेत, ज्यांना पोटापाण्याचा प्रश्न आहे,
त्यांना घरोघरी जाऊन आपण अन्नधान्य कसं देऊ शकतो, किंवा जर आपल्याला काही शंका आली असेल तर घरोघरी जाऊन लोकांचे टेम्परेचर तपासणं, जुजबी गोष्टी करणं, अशा अनेक गोष्टी करणं अपेक्षित आहे. बरं, आता याचं उत्तर पटकन घेणं गरजेचं आहे. आपल्या सोबत सूरज चव्हाण आहेत, प्रवक्ता आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे. सूरज चव्हाण, अंमलबजावणीच्या बाबतीत अनेक अडचणी दिसत आहेत आणि त्यात स्थलांतरित मजुरांचा प्रश्न मोठा आहे. याच स्थलांतरित मजुरांच्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारनं काय केलं त्याची चर्चा आपण करूच, पण तत्पूर्वी तुमच्या आत्ताच्या नियोजनाच्या बाबतीत जे आक्षेप समोर आले त्यावर बोला. सर्वप्रथम मी विश्वास पाठक साहेबांना सांगू इच्छितो की ही वेळ राजकारण करण्याची नाहीये. ही वेळ आहे खंबीरपणे आपण आपल्या लोकांसोबत उभं राहण्याची. ज्या पद्धतीनं ते सांगतात की मोदीजीनं आज काही अमेरिका, इटलीमध्ये हाहाकार माजल्यानंतर लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मी विश्वास पाठकजींना सांगू इच्छितो की मोदीजीनं लॉकडाऊन निर्णय घेण्याच्या आधी महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. याच्यामध्ये अनेक आपण जर बघितलं, माध्यम असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री या राज्यामध्ये काम करत आहेत, सर्वांकडनं कौतुकाची थाप पडते आहे. पण विरोधी पक्षाला फक्त याच्यामध्ये कुठेतरी राजकारण करून हा मुद्दा तापवायचा आहे. आता मी येतो मूळ मुद्द्याकडे. ज्या पद्धतीने आपण प्रश्न विचारला की स्थलांतरित लोकांसाठी या राज्यामध्ये राज्य सरकारने केलंय काय. स्थलांतरित जिथे जिथे आपले मजूर आहेत, ज्या मजुरांना राहण्याची, जेवणाची व्यवस्था ही महाराष्ट्र सरकारकडनं करण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भातले सगळीकडे मोबाईल नंबर सहित, ठिकाणासहित ते प्रसारित करण्यात आलेले. कदाचित विश्वास पाठकांपर्यंत पोहोचलं नसेल तर माझ्याकडे त्यांचा नंबर, मी त्यांना व्हॉट्सअप करेन की ती कुठं कुठं त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. फक्त प्रसादजी झाले काय, याच्यामध्ये जागरूकता आणणं खूप गरजेचं आहे. लोकांना कुठेतरी बेजबाबदारपणा दिसतोय की लोकांना सरकार असेल, म्हणजे सगळ्या माध्यमातून लोकांना सांगितलं जात आहे की घरी राहा, जिथे आहात तिथेच राहा हे सांगितलं जाते. पण कुठेतरी त्याची बेजबाबदारपणा लोकांचा बाहेर येतोय. लोक एक भीतीच्या वातावरणाखाली वावरताना दिसत आहेत. म्हणून याच्यामध्ये जागरूकता आणणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. हा एक मुद्दा तुम्ही जागरूकतेचा मांडताय सूरजजी, तो अत्यंत महत्वाचा आहे. पण मला या सर्व स्थलांतरित मजुरांच्या साठी मदत करायला जो तुम्ही स्वतः शासन आदेश काढलात, त्यातल्या एका मुद्द्याकडे तुमचं आवर्जून लक्ष वेधावं असं मला वाटतं. त्यात असं अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सर्व प्रकारची स्थलांतरित मजुरांच्या अन्नाची, वेळप्रसंगी वस्त्राची, पण मुख्यतः अन्नाची आणि निवाऱ्याची सोय ही सामाजिक संस्थांकडून पैसे घेऊनच करावी, अशा प्रकारचा उल्लेख करण्याची काय गरज असावी आपल्याला? नाही, प्रसादजी, त्याच्यामध्ये असं नाही की सामाजिक संस्थेचे मदत घेऊनच करावी, तर सामाजिक संस्थेला सोबत घेऊन करावी. याचा उद्देश हाच आहे की अनेक संस्था याच्यामध्ये काम करत आहेत, चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. संस्था हे राज्याचं काम करत आहेत. काही राज्यामधले लोक आहेत ते राज्याचं मीठ खातात आणि केंद्राला मदत करतात, पण ते राज्यातल्या लोकांना राज्यातलं लोकच मदत करतात. आपली लोक बाहेर येऊन संस्थेच्या माध्यमातून, व्यक्तिगत माध्यमातून आज राज्यामध्ये मदत आहे, चालूच आहे. ज्याचं राशन कार्ड नाही अशा लोकांनाही राशन देण्याची व्यवस्था सरकारने केलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन्स आहेत. आरोग्याबद्दलची हेल्पलाईन आहे, अन्नाबद्दलची हेल्पलाईन आहे. प्रत्येक आमच्या पक्षाचे नेते रस्त्यावरती उतरून लोकांना मदत करत आहेत. त्याच्यामध्ये कुठेही राज्य सरकार छोटा तपशील मग आपल्याला देतो. आता तो अत्यंत ताजा तपशील आहे म्हणून तुम्हाला सांगतो. 31 तारखेलाच असा GR निघालेला आहे की आता 1च महिन्याचं रेशन घेऊन जा. यापूर्वी 3 महिन्याचं रेशन देणार होतात, आता 1च महिन्याचं रेशन का देता आहात? प्रसादजी, मी याबद्दलच काल आमचे मंत्री भुजबळ साहेबांशी चर्चा केली होती. तेव्हा भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं की साठा पोहोचवण्यासाठी जी काही ट्रान्सपोर्टिंग आहे त्याला एक 8 दिवसाचा कालावधी लागणार आहे. पहिलं तुम्हाला 1 महिन्याचा राशन अगोदर देतात आणि 8 दिवसांनी तुम्हाला ते राशन पोहोचवण्यासाठी जो काही कालावधी आहे त्यासाठी 8 दिवसामध्ये ते 2 महिन्याचे एकत्रित राशन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्याच्यामध्ये सगळीकडे काही साठे नसतात. ते साठा असलेल्या ठिकाणावरनं पोहोचवण्यासाठी जो काही कालावधी आणि प्रोसेसचा वेळ आहे त्याच्यासाठी 8 दिवसाचा कालावधीमध्ये दुसरी जी 2 महिन्याचं राशन आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम. ठीक आहे, ही एक सकारात्मक आणि तांत्रिक बाब तुमच्या समोर आली, तुमच्याकडून समोर आली, त्यासाठी धन्यवाद. आपल्याला मुकुंद किर्दत्त यांच्याकडे जायचंय. मुकुंद किर्दत्त हे दिल्लीतल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं या चर्चेमध्ये आहेत, पक्षाचे प्रवक्ते पण आहेत ते. मुकुंदराव, दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाने एक अतिशय चांगला निर्णय घेतला
की तिथे असलेल्या सर्व सरकारी शाळांमध्ये मजुरांच्या निवासाची सोय केली। ही सोय करताना त्यांनी स्वतःची यंत्रणा किती कामाला लावली आणि सामाजिक सेवा संस्थांकडून किती मदत घेतली? अच्छा, त्याच्यामध्ये दोन आहे। सर्वप्रथम तिथे याला नाईट शेल्टर म्हणतो, ही नाईट शेल्टर सर्वात पहिले 24 मार्च नंतर ही नाईट शेल्टर मध्ये ही सोय केली गेली। त्याच्यामध्ये मुख्यत्वे नाईट शेल्टर चालवणारे म्हणजे रात्रीचे निवास जिथे होते बेघरांसाठीचे, त्या सर्व बेघरांच्या निवासामध्ये सामाजिक संस्था त्याच्यामध्ये सामील आहेत। परंतु त्याच्यानंतर ज्या शाळा सुरू केल्या, शाळांच्या ज्या ठिकाणी ही जी सोय केली गेली, आज म्हणजे हा आकडावारी जर तुम्ही बघितली तरी 24 मार्चला 20,000 लोकांची जेवणाची सोय होती, 28 मार्चला 4 लाख लोकांची जेवणाची सोय आहे। म्हणजे आणि 31 मार्चला आज अशी कपॅसिटी निर्माण केली गेली आहे की 12 लाख लोकांची सोय होऊ शकते। म्हणजे 2500 ठिकाणं शोधली गेली आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 500 लोकांची सोय आहे। ती सुद्धा याच्यासाठी की फिजिकल डिस्टन्सिंग जी आहे, लोकांना एकमेकांपासून थोडं अंतरावर थांबायला पाहिजे, इथे गर्दी होऊ नये, यासाठी हे वाढवत 500 प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीची 2500 केंद्र म्हणजे हे 12 लाखांची कपॅसिटी आज आहे। तिथे अशी सूचना दिल्या गेल्या आहेत की अन्न जास्त झालं तरी चालेल, परंतु एकही माणूस उपाशी राहता कामा नये। बरोबर आहे, हा एक अत्यंत चांगला मुद्दा आहे अरविंद केजरीवाल सरकारच्या अजून एक महत्त्वाची गोष्ट रेशनच्या संदर्भातली, हो मी घेतो तोही मुद्दा घेतो, तोही गंभीर विषय आहे, त्याच संदर्भात बोलतो। पण मला पटकन एक विश्वास पाठक यांना संधी द्यायची आहे आणि दरम्यान आपल्या सोबत आबासाहेब पाटील जोडले गेलेले आहेत। आबासाहेब पाटील हे एरवी आपल्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक असले तरी आत्ताच्या घडीला मात्र एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते आपल्या सोबत आहेत। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रत्यक्षात स्थलांतरितांच्या वस्त्यांवर काय प्रकारची आव्हानं आहेत याची जाण, याची चर्चा त्यांच्याशी करायची आपल्याला, ते त्या संदर्भात माहिती बाळगतात। मला विश्वास पाठक यांना प्रश्न विचारायचा आहे। विश्वास पाठक, ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल सरकारने त्यांच्या भागातल्या शाळा उघडल्या आणि शाळांना त्यांच्या हिंदीतला एक अत्यंत प्रचलित तिथला शब्द आहे रैन बसेरा म्हणजे रात्र निवासाची सोय केली, महाराष्ट्रात मुंबईमध्ये शाळा कमी नाहीत, मुंबईमध्ये तर महानगरपालिकेच्या शाळा आहेत, एक महानगरपालिकेची शाळा अजून देण्यात आलेली नाहीये। महाराष्ट्रात आपल्याला हे का जमू नये आणि हे का न जमण्याच्या मागची तांत्रिक काही अडचण तुम्हाला दिसतीये का? त्याचं उत्तर सरकारी पातळीवर घेऊच आपण। मला एकच सांगायचं आहे की इथे भारतीय जनता पक्ष खरं तर विरोधी पक्ष म्हणून अत्यंत जबाबदारीने या सरकारला सपोर्ट करत आहे। कुठेही उणे दोणे काढत नाहीये, कुठेही ब्लेम गेम करत नाहीये आणि हे उलट चित्र आहे की एकीकडे विरोधी पक्ष पूर्ण जबाबदारीने प्रोएक्टिव्हली काम करतोय। आमचे 1.25 लाख कार्यकर्ते फील्डवर काम करतात आहे, 300हून जास्त किचन आज आमचे काम करतात आहे आणि सर्व प्रकारचा सपोर्ट आम्ही सरकारला करतोय। आणि दुसरीकडे सरकारकडनं पाहिजे तेवढी जी एक म्हणजे प्रोएक्टिव्हनेस पाहिजे तो दिसत नाही, हे मला नमूद करणं आवश्यक आहे। जसं तुम्ही दिल्लीचं उदाहरण दिलं तसं ते महाराष्ट्रामध्ये देखील होणं काय अडचण आहे त्याच्यामध्ये? आज बीएमसी मध्ये शिवसेनेची सत्ता आहे, आज काँग्रेसचं इथे राज्य आहे, इथे देखील शाळांमध्ये जेवणाची व्यवस्था, रहित बसायला या सगळ्या गोष्टी करू शकतो। मला दोनच मुद्दे मांडायचे की विरोधाभास मी जो म्हटलं माझ्या पहिल्या ओपनिंग रिमार्क मध्ये की तसं हाच भुजबळ साहेबांनी असं म्हटलं की 3 महिन्याचं तुम्हाला आम्ही सुद्धा देऊ, मात्र जेव्हा जनता आज घ्यायला गेली तेव्हा त्यांना 1 महिन्याच्यावर मिळत होतं, त्याचं पॅनिक क्रिएट झालं। काल एक त्यांनी GR काढला की आम्ही आपलं वेतन कपात करणार लोकप्रतिनिधींची, रात्री सांगितलं की वेतन कपात करणारच नाही। म्हणजे अशा प्रकारचा जो गोंधळ आहे आणि मला सांगा की लोकप्रतिनिधी 1 दिवसाची वेतन कपात जर केली असती तर काय बिघडलं असतं? एक चांगला मेसेज गेला असता। वेळात भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार खासदार मोदीजींच्या प्राईम मिनिस्टरच्या निधीमध्ये पैसे जमा करतात आहे, त्याच्यावर देखील हे राजकारण करतात आहे। बरं ठीक आहे, त्या मुद्द्याला आता लगेच स्पर्श नाही करायचा, पण तुम्ही असं सांगता आहात, सांगता आहात आणि सुचवता आहात हे दोन्ही शब्द मी वापरलेत आणि मला वाटतं सूरज चव्हाण तुम्ही पण या गोष्टीकडे सकारात्मक सूचना म्हणून घ्या की आज महाराष्ट्रासारखं राज्य, ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इतर कुठल्याही राज्याच्या तुलनेत पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, मोठमोठ्या शाळा आहेत, त्या सर्व ठिकाणी अत्यंत सुरक्षित अशी मदत शिबिरं उभी राहू शकतात। आणि मी यासाठी तुम्हाला शाळा आणि इतर गोष्टी सांगतो आहे, जी तयार यंत्रणा आहे ना तिथे शौचालयांची सोय असते। रैन बसेरा असोत किंवा मदत शिबिरं असोत, ही जर कच्च्या जागी उभी करायची झाली तर तिथे शौचालय कशी बांधणार हा एक प्रश्न नंतर जन्माला येतो। माझी एक सूचना आहे, तुम्ही कृपया सूचना म्हणून ती स्वीकारा। महानगरपालिका मुंबईची ही अत्यंत श्रीमंत महानगरपालिका आहे, तिच्या असंख्य शाळा आहेत जिथे तुम्हाला
मजुरांच्या स्थलांतरित मजुरांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करता येईल, महाराष्ट्रात सुद्धा हे करता येईल, अजून होत नाहीये म्हणून काळजी लागली आहे. सूरज चव्हाण. प्रसादजी, आपली सूचना योग्यच आहे, त्याबद्दल मी आभारी आहे. पण ही सूचना मांडत असताना कुठेतरी याची पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. आज आपण एका बाजूला बोलताय की महाराष्ट्रामध्ये सुख साधन समृद्धी चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे, आणि दुसऱ्या बाजूनं हेही सांगताय ज्या पद्धतीने आज आपल्याकडे जी साधन सामुग्री उपलब्ध आहे आणि ज्या पद्धतीने पेशंटची संख्या आहे त्याच्यापुरती मर्यादित, किंवा पेशंट असतील किंवा जे मजूर असतील त्या लोकांना राहण्यासाठीची जी व्यवस्था आहे ते सध्या आपलं आता कुठलाही व्यक्ती नाही की जो रोडवर राहतोय, ज्याला कुठलीही सुविधा नाही. प्रत्येक व्यक्ती चांगल्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. जर गरज भासली तर नक्कीच ही सूचना अंमलात आणण्याचं काम महाराष्ट्र सरकार नक्कीच करेल. अगदी धन्यवाद. तुम्ही हा सकारात्मक प्रतिसाद दिलात त्याच्यासाठी. आबासाहेब पाटील आता आपल्या सोबत आहेत. आबासाहेब, आवाज येतोय का? आपण फोनवरून आमच्या सोबत जोडले गेलेले आहात. आबासाहेब, आवाज येतोय? हा, येतोय साहेब, येतोय, आवाज येतोय. बरं आबासाहेब, आत्ताच्या घडीला ग्रामीण भागामध्ये गेलेल्या विविध स्थलांतरित मजुरांच्या साठी अन्न आणि निवारा या दोन्ही सोयी कशा पद्धतीने झालेल्या तुम्हाला दिसत आहेत? खरं तर सर्वप्रथम मी आपल्या चॅनेलचं अभिनंदन करतो, कारण आपण हा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने लावून धरला. आणि हे आता तुम्ही दाखवलं लोकांच्या वेदना काय आहेत त्या, की सध्याची जी परिस्थिती आहे की मुंबई आणि पुण्यामध्ये जो 50% वर्ग राहतो तो कामगार वर्ग राहतो आणि हातावरची पोट असणारी लोक राहतात. आता परिस्थिती अशी आहे की आता जे बिल्डर लॉबीच्या ठिकाणी कामगार लोक काम करतात किंवा कंपन्यामध्ये काम करतात, हे लोक काही ठिकाणी पत्रा शेड मध्ये राहतात, काही चाळीमध्ये लोक राहतात, 10 बाय 10च्या खोलीमध्ये लोक राहतात. मुंबईमध्ये बैठकीच्या खोलीमध्ये राहणारी लोक आहेत, त्यांची संख्या अशी आहे की एका 10 बाय 10च्या खोलीच्या मध्ये 15-15, 20-20 लोक राहतात. आज परिस्थिती अशी आहे की पूर्णतः हे लॉकडाऊन आणि स्थलांतर पूर्णपणे थांबवलेलं आहे. ह्याच्यापेक्षा कोरोनापेक्षा भयंकर जो भीती लोकांना आहे ती उपासमारीची आहे. लोक कोरोनाला घाबरत आहेत, परंतु त्याच्यापेक्षा मोठी भीती त्यांच्या मनात ती उपासमारीची, की म्हणून आज त्यांचा विषय काय चाललाय की आता त्या म्हणजे एका रूम मध्ये राहण्याची अशी बिकट अवस्था आहे की तिथं फॅन नसतो. पण तुम्ही ही जी गोष्ट सांगता आहात ही त्या माणसांची आहे का आबासाहेब, जी माणसं मुंबईतून किंवा पुण्यातून खास करून पश्चिम महाराष्ट्रात किंवा मराठवाड्यात जाऊ शकलेली नाहीत आणि ती अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीत राहत आहेत? नक्कीच ह्याच विषय सगळीकडे जो झोपडपट्टीमध्ये राहणारा वर्ग आहे किंवा ज्याला राहण्याची व्यवस्था आहे, त्याचं घर आहे, परंतु जो कामगार बाहेर राहतो त्याची अवस्था अशी आहे की आता त्यानं बाहेर पडायचं नाही. आता विषय असा आहे की समजा की भाजीचं मार्केट ओपन केलं, त्याला भाजी आणायला जावं लागेल, तिथं गर्दी होणार. म्हणून आमचं म्हणणं शासनाला असं होतं की संपूर्णतः स्थलांतर न थांबवता टप्प्याटप्प्यानं जर थोडं जर स्थलांतर आपापल्या गावात ही लोक पोहोचले तर सगळ्यात महत्त्वाचं 2 बाबी लक्षात घ्या. जर गावात लोक ज्या वेळेला पोहोचतील तर गावामध्ये उलट शहरापेक्षा गावामध्ये त्यांचं पटकन ते तिथं त्या ठिकाणी स्थानिकचं आरोग्य सेवा केंद्र आहे. पण आबासाहेब, त्याला दुसरं उत्तर असं आहे की हा माणूस जर शहरातून निघून गावात गेला आणि तो सोबत संक्रमण घेऊन गेला तर गावात आरोग्य व्यवस्था तितकी सक्षम नाही की त्यांना त्या पद्धतीचे उपचार मिळू शकतील. मी बुलढाण्यातलं एक छोटं उदाहरण देतो आबासाहेब, एकच मिनिट फक्त ऐकून घ्या. बुलढाण्यात काय झालं, बुलढाण्यामध्ये एका दफनविधीच्या कार्यक्रमाला गेलेल्या त्या जनाजात सहभागी झालेल्या सगळ्यांनाच आता तपासणी करण्यासाठी ताब्यात घ्यावं लागलेलं आहे. सुदैवानं त्यातले बहुसंख्य लोक हे कोरोना निगेटिव्ह निघाले, पण त्यातल्याही काही लोकांना बाधा झाली आणि आता बुलढाणा शहरावर त्या पद्धतीचं सावट पसरलेलं आहे. ही भीती नाही का तुम्हाला वाटत? नाही, माझं असं म्हणणं आहे की आता प्रत्येक शहरामध्ये वार्ड आहेत किंवा हे जो नगरसेवक आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, यांचे ऑफिसेस आहेत किंवा पोलीस यंत्रणा आहे आणि आरोग्य विभाग आहेत. ज्यांना गावाला जायचं आहे त्यांनी चेकिंग करून इथून निघाले, त्यांना अत्यावश्यक सेवा किंवा त्यांना जाण्याची त्यांना परवानगी दिली, तर ज्या दिवशी ते गावात जातील तर गावात सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं मेडिकल चेकअप करून गावात जाणार आहेत. अच्छा, तर त्यांना लॉकडाऊन मध्ये तुम्ही राहू शकता, याला पर्याय आहे ना साहेब? ठीक आहे, हा एक पर्याय सुचवताय. एक मिनिट व्यवस्था जर केलं, एक मिनिट फक्त आबासाहेब थांबा. आपल्या सोबत सूरज चव्हाण आहेत. सूरज चव्हाण, 2 महत्वाचे मुद्दे इथे आबासाहेब पाटलांनी आणलेत आपल्या समोर. आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये गिरणी कामगार आणि इतर काही निमित्तानं आलेला पश्चिम महाराष्ट्रातला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तो वर्षानुवर्ष मुंबईत राहतोय. आता त्यांच्या पुढच्या पिढ्या पण याना त्या निमित्तानं मुंबईत आहेत. ती सगळी माणसं आता आपापल्या गावाच्या कडे जावं का नाही की जावं अशा प्रकारच्या चिंतेत आहेत.
ही माणसं मुख्यत्वे मुंबईमध्ये फार दाटीवाटीनं राहतात, ती गावात खूप सधन असतात, मुंबईत आल्यानंतर मात्र मजुराच्या स्थितीत जातात. त्यांना टप्प्याटप्प्यानं सोडता येईल का? एक पहिला मुद्दा त्यांनी आणलाय चर्चेत. आणि दुसरा मुद्दा ते असं सुचवतायत आबासाहेब पाटील की त्यांची आरोग्य चाचणी करूनच त्यांना सोडा. या दोन बद्दल आपण काय करू शकता, त्यांची कशी मदत करू शकता? प्रसादजी, आबासाहेबांची मला ती त्यांची पाठीमागची जी कळकळ आहे ती मी समजू शकतो, पण कुठेतरी आपण सर्वांनी हा विषय आरोग्याचा विषय आहे आणि संक्रमण खूप वेगानं ते होतं आणि एखाद्या व्यक्तीला जर त्याच्याबद्दलची बाधा झाली तर ते समजायला त्याला 14 दिवसाचा कालावधी लागतो. त्या 14 दिवसाच्या कालावधीमध्ये एखादी व्यक्तीला बाधा झाली असेल किंवा त्याला सुरुवात झाली असेल तर तो अनेक व्यक्तीला विषाणूचं ते संक्रमण होऊ शकतं. त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकार वारंवार सांगते आहे तिथेच राहा, तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवल्या जातील. आणि मी आबासाहेबांना सांगू इच्छितो, महाराष्ट्रातला एकही व्यक्ती उपाशी येणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेईल. कारण जो देश आयात करत होता तो देश आज निर्यातीमध्ये आपला नंबर 1 आहे. आणि आबासाहेब, आपल्याकडे अनेक वर्ष पुरेल इतकं धान्य उपलब्ध आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती उपाशी राहणार नाही. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चित राहा. महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती उपाशी राहणार नाही असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे. सूरज चव्हाण साहेब, मी आता तुम्हाला एक उदाहरण देतो. सूरज चव्हाण साहेब, तुम्हाला एक उदाहरण देतो मी. हे जे ट्रॅजिक कॅम्प वगैरे आपण बनवतोय त्या ठिकाणी ही सगळी लोक एकत्र आणताय. आता ही वेगळं ते स्थलांतरित जाणारी लोक तुम्ही ट्रक आणून सगळ्या गाड्या आणून एकत्र आणलेली आहेत. आता ह्या ठिकाणी लोकांचं आता कुठेतरी शाळेत किंवा ह्याच्यामध्ये आपण व्यवस्था करतोय, ती पूर्णतः व्यवस्था आपण जर बघितली तर ती कोलमडलेली आहे. एखादं उदाहरण सांगा आबासाहेब. मी एक अत्यंत चांगला मुद्दा या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देतो. प्रशासकीय यंत्रणा अत्यंत बारकाईनं आपला कार्यक्रम पाहतायत, तेव्हा एखादा मुद्दा अडचणीचा एखाद्या ठिकाणचा जर तुम्ही मांडलात तर प्रशासकीय यंत्रणा तो ऐकून त्यावर कारवाई करतील. तेव्हा आबासाहेब, तुम्ही उदाहरणासह सांगा की कोणत्या शिबिरामध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली? परवा रात्री MIDC भोसरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ते PI कुंटे साहेब आणि त्यांनी 127 लोक एका ट्रकमध्ये पकडले. ते लोक सगळे MIDC पोलीस स्टेशनला रात्री 1 वाजता घेऊन आले. ते राजस्थानला, मुंबईवरून राजस्थानला जाणारे लोक होते. परंतु त्या ठिकाणी लोक आणल्यानंतर आपत्कालीन व्यवस्था संदर्भात पालिकेमध्ये फोन केल्यानंतर कोणती व्यवस्था नव्हती. त्या मेडिकल ऑफिसर किंवा त्या ठिकाणी मेडिकल चेकअपसाठीची लोक लागणार होती त्या लोकांना, ती त्या ठिकाणी मिळाली नाहीत. त्या ठिकाणी CMOला विचारलं की बा तुमचं काय, ते म्हणलं आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे, कोरोनासाठी जी टीम आहे ती उद्या सकाळी येते. मग रात्री त्यांना मेडिकल केल्याशिवाय तिथं कॅम्पमध्ये नेता येत नाही. ज्या शाळेचे सर्क्युलर काढलेले आहेत त्या शाळेच्या सर्क्युलरवरती असणाऱ्या अधिकाऱ्यांची, मुख्याध्यापकांचे फोन केले, त्यांनी रात्री फोन उचलले नाहीत. अशा वेळेला पोलीस प्रशासन काय करणार आहे? आणि ती लोक दुसऱ्या दिवशी नेल्यानंतर तिथं काही नव्हतं की त्याच्यानंतर त्या लोकांचं जेवण खाणं हे कधी तयार करणार आणि कधी आणणार तुम्ही? बरं, हा विषय सूरज चव्हाणांपर्यंत पोहोचवूयात आपण. सूरज चव्हाण त्याच्यावर उत्तर देतील. सूरज चव्हाण, हे एक पिंपरीतलं उदाहरण आबासाहेब पाटलांनी दिलं, पण मला असं वाटतं की हा विषय विविध टप्प्यांवर विविध ठिकाणी होत असेल. आता मी तुम्हाला त्यात लक्ष घाला यासाठी विनंती करतो, कारण आपल्याकडे कोरोनाची एक राज्य पातळीवरची वॉररूम असणं गरजेचं आहे. त्या वॉररूमच्या माध्यमातून असे प्रश्न तात्काळ सोडवले जाऊ शकतात जेणेकरून संवादाचा खंड हा सरकारी कामकाजाचा वेळ संपल्यानंतर पडणार नाही. प्रसादजी, आपण जी सूचना केली आहे वॉररूमच्या संदर्भातली, आपण सगळ्यांना नंबर दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा CMOचा नंबर आहे, आरोग्य खात्याचा नंबर आहे. मी आबासाहेब पाटलांना अजून एकदा आश्वस्तपणे सांगू इच्छितो, सरकार वारंवार, सरकार असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा माध्यमाच्या स्वरूपातून सामाजिक कार्यकर्ते असतील, नेते असतील, सगळेजण आपल्याला नम्रपणे या महाराष्ट्राच्या जनतेला आव्हान करतायत, तुम्ही आहात तिथेच राहा, बाहेर कुठेही निघू नका. जर लोक असं बेजबाबदारपणे वागत असतील, ज्या लोकांना समाजाची किंवा त्यांच्या कुटुंबाची काळजी आहे, भीतीच्या पोटी जर अशा टँकरच्या माध्यमातून प्रवास करत असतील तर हे कुठेतरी चिंताजनक बाब आहे. असं कुठल्याही व्यक्तीनं प्रवास करू नये. तुम्ही आहात तिथे राहा, सरकारची मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्या ठिकाणी सरकार तुमच्यापर्यंत पोहोचेल असा आशावाद सूरज चव्हाण व्यक्त करतायत. मला मुकुंद किर्दत्त यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आबासाहेब, जरा थांबा, तुम्हाला दिल्लीतलंही उदाहरण ऐकायला देतो. दिल्लीत काय घडतंय, कसं घडतंय ते जरा ऐकून घ्या एकदा. मुकुंद किर्दत्त आपल्या सोबत आहेत. मुकुंदराव, आवाज येतोय ना आपल्याला? अच्छा मुकुंदराव, आता आपण सांगा, दिल्लीत तुम्ही जे जे रैन बसेरे उभारलेत, अर्थात प्रत्येक दिल्ली सरकारला रैन बसेरा उभारण्याचा एक वर्षानुवर्षांचा अनुभव आहे, अशी स्थिती इतर राज्यांमध्ये नाही. पण दिल्लीत आपण जे रैन बसेरे उभारलेत
त्या रैनबसेऱ्यांमध्ये आरोग्य, अन्न आणि निवारा या 3 प्रकारच्या सोयी करताना काय पावलं उचलली आहेत? मुख्य या सगळ्या रैनबसेरामध्ये रात्रीच्या निवासाची सोय होती, त्यामुळे निवासाची सोय प्रत्यक्षात तिथे होती, जेवणाची सोय होती. दुसरा महत्वाचा प्रश्न जो होता आरोग्याच्या संदर्भात, तर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था जी बळकट केली गेलेली आहे, तिथे मोहल्ला क्लिनिक नावाची जी संकल्पना राबवली गेली, त्याचा आता बऱ्यापैकी फायदा होताना दिसतोय. कारण छोटे छोटे जे प्रश्न आहेत आणि जे मुख्य प्राथमिक तपासण्या ज्या आहेत त्या मोहल्ला क्लिनिक तर्फे होत आहेत. म्हणजे संशयित बाजूला करणे ही जी त्यातली महत्वाची जी भूमिका आहे ना, ती मोहल्ला क्लिनिक लेवलला होऊ शकत असल्यामुळे त्याचा मोठा हातभार यायला लागतोय. बरं, आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो, अन्न कसं पुरवताय? ते शिजवलं कुठे जातंय? ते तिथेच शिजवताय, तिथेच वाटताय, की कुठेतरी एका सेंट्रल किचन म्हणजे एका मध्यवर्ती स्वयंपाकघरात तयार करून अन्न सर्व रैनबसेरांमध्ये किंवा मदत शिबिरांमध्ये दिलं जातंय? नाही, त्याची सोय जी आहे ती एका अर्थाने विकेंद्रित आहे, डिसेंट्रलाइज्ड आहे. ती वेगवेगळ्या ठिकाणी त्याची सोय केली जाते. मुख्यत्वे जे आहे ते पोलिसांची जवळजवळ 1100 टीम उभ्या केल्या गेल्या आहेत, ज्या अन्न पुरवठा करतील. म्हणजे हे जेव्हा आपण 2500 ठिकाणं म्हणतो तेव्हा जवळजवळ 1000च्या पुढे लोकांची टीम्स आहेत, ज्या टीम या वस्तीमध्ये म्हणजे या ठिकाणच्या लोकांना देतच आहेत मदत. त्याशिवाय जी लोक छोट्या छोट्या घरांमध्ये राहिलेली आहेत आणि किंवा रस्त्यावर आहेत, त्यांना जेवण मिळत नाहीये, त्यांना पुरवठा करण्यासाठी या 1100 टीम आहेत, ज्या टीम तिथे जाऊन त्या माणसाला ठीक आहे. आबासाहेब पाटील आहेत आपल्यासोबत. एक पटकन प्रश्न आबासाहेब तुम्हाला विचारतो. आपल्याला चर्चेला वेळेची मर्यादा आहे, लक्षात ठेवा. 30 सेकंदाचा वेळ आहे तुमच्याकडे उत्तर देण्यासाठी. तुम्ही मगाशी आरोग्य चाचणी आणि स्थलांतरित मजुरांना शिबिरांमध्ये सामावून घेण्यातली अडचण सांगितलीत. आत्ताच्या घडीला तुमच्या लेखी अन्न वाटपामध्ये काही आव्हानं आहेत का? ती सांगितली तर किमान सूरज चव्हाण ती पण सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतील. प्रसादजी, याच्यामध्ये कसं आहे, जी आता लोक राहणारी आहेत त्याच्यापर्यंत हे सगळं कसं पोहोचवणार हा मोठा प्रश्न आहे. आणि ह्याच्यावरती हेल्पलाईन वगैरे जरी केलं किंवा त्या लोकांच्या पर्यंत आपण वस्तू कशा पोहोचवणार ही मोठं आव्हानात्मक गोष्ट आहे. नाही, पण शिबिरामध्ये जर अन्न शिजवलं तर आबासाहेब ते तिथल्या तिथेच शिजवलं जाईल, तिथल्या तिथे वाटलं जाईल. पुन्हा तिथं ती गर्दीच आली ना. त्यापेक्षा ही जे लोक आपापल्या घरी जर जाऊ शकले, त्यांना क्वारंटाईन मध्ये तिथं त्याच्या घरी ठेवलं ग्रामीण भागामध्ये, ते आपले कसं ह्याचा भार जो आहे पुण्यातला मुंबईतला हा जवळपास निम्म्यापेक्षा जास्त लोक आपापल्या ठिकाणी स्थलांतर जर राहिले. नाही, तुम्ही म्हणताय तो तर्क बरोबर आहे, पण आबासाहेब माफ करा, एक गोष्ट अत्यंत जबाबदारीने सांगतो, ग्रामीण भागात सांगूनही लोक क्वारंटाईनचे नियम पाळत नाहीत. विलगीकरण आणि अलगीकरण यापैकी काही ऐकायला तयार नाहीयेत. लोक ऐकत नाहीत, हीच तर खरी चिंता आहे ना. शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त लोक पाळतायत. शहरातली लोक दिवसभर घरात बसतात आणि संध्याकाळी लोक बाहेर पडतात, जसं रात्रीत कोरोनाला काही दिसत नाही अशा पद्धतीने संध्याकाळी वॉकिंग करतात लोक. बरं, मला सूरज चव्हाण यांना विचारू द्या. सूरज चव्हाण, आबासाहेब पाटील वारंवार याच भूमिकेवर ठाम आहेत की जे जे घरी जाऊ इच्छितात, गावाला जाऊ इच्छितात, त्यांची आरोग्य चाचणी करून त्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या घरी पोहोचवा. हे शक्य आहे का आपल्याला? नाही, अशक्य आहे. आणि आरोग्याच्या दृष्टीनं ते अशक्य आहे. कारण काय, जी लोक अनेक वर्ष ज्या भागामध्ये राहिलेले आहेत, ज्या रूम मध्ये राहिलेले आहेत, त्या लोकांना आणखी 15 दिवस किंवा महिना जी काही काढायचं आहे, जी काही ह्या रोगाचं चालू आहे प्रोसेस, त्या काढण्यासाठी काय अडचण आहे. कारण बाकीच्या गोष्टी सरकार तुमच्यापर्यंत पोहोचण्याला सक्षम आहे आणि ते पोहोचत आहे. हेल्पलाईन ऑनलाईन किंवा आम्ही तुम्हाला पोहोचवू, पण कुठलीही तुम्ही आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा किंवा बेजबाबदारपणा करू नका. बाहेर पडू नका. महत्वाचा मुद्दा आहे, एका रूम मध्ये 10-15 लोक राहतात, तिथं फॅनची सुद्धा सोय नाही. आता गरमी भयानक आहे. आबासाहेब, ही लोक काही गेली 8-15 दिवस झाले राहत नाहीत. ही लोक अनेक वर्ष त्या तशा रूम मध्ये राहत आहेत. तर तशा रूम मध्ये राहत असताना यांना अडचणी काही आजची नाही, ते अनेक वर्षाची अडचण आहे. पण आज प्रश्न हा आरोग्याचा उभा राहिलाय. म्हणून आपण सर्वांनी जिथं आहात तिथं राहून याला मात केलं पाहिजे. या रोगावरती मात करण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठा उपाय काय, तर आपण स्वतःला होम क्वारंटाईन करून घेणं. ठीक आहे. आता सूरज चव्हाण, आपण तार्किक दृष्ट्या याचं उत्तर दिलं, धन्यवाद त्यासाठी. आबासाहेब, आपण या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दलही धन्यवाद. इतर सर्वांनीही या चर्चेत थांबा. आपण पटकन एक छोटी जाहिरातीची विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.
नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्थलांतरितांच्या मुद्द्यावर चर्चा करत असताना त्यांच्या रोजगाराची चर्चा झाल्याशिवाय हा विषय पूर्ण होऊ शकणार नाही. आपल्याबरोबर विविध मान्यवर आहेत, त्यांची एकदा परत आपल्याला ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विश्वास पाठक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता सूरज चव्हाण, आम आदमी पक्षाचे प्रवक्ता मुकुंद किर्दत्त आणि राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर. जयंत माइंडकर, आपलं या चर्चेमध्ये या भागामध्ये स्वागत करतो. आता चर्चेची फेरी ही रोजगाराच्या दृष्टीनं या स्थलांतरितांचे निर्माण झालेले प्रश्न कसे कमी होतील या संदर्भात आहे. मला पहिला प्रश्न विचारायचा आहे तो आपल्या सोबत असलेल्या विश्वास पाठक यांना. विश्वास पाठक, तुम्ही महाराष्ट्राच्या आजूबाजूची राज्य पहा, आजूबाजूच्या राज्यांबरोबरच किंवा अगदी दूरवर जरी पाहायचं असेल तरी उत्तर प्रदेशच्या राज्याच्या बद्दल पहा, ते पॅकेजेस घोषित करतात. या पॅकेजेसमध्ये माणूस जगावा याची तरतूद आहे, पण तो भविष्यातल्या आव्हानांसाठी तयार राहावा याची काही तरतूद आहे का? नितीश कुमार, त्याचबरोबर योगी आदित्यनाथ आणि केरळचे मुख्यमंत्री यांच्या पॅकेजेसमध्ये तुम्हाला काय आढळलं? अभ्यास म्हणून तुम्हाला काय आढळलं तेही सांगा. नंतर जयंत माइंडकरांशी आपण याबद्दल चर्चा करणार आहोत. वसंतजी, ते उत्तर द्यायच्या आधी फक्त मला एक माझ्या भावना व्यक्त करायच्या एक नागरिक म्हणून. बरं, खरं तर संध्याकाळी 5 वाजता संपूर्ण महाराष्ट्राला चर्चा ऐकायची सवय आहे आणि तुमचं एकमेव चॅनल आहे हे सर्व अडचणींवर मात करून चर्चा घडवते, त्याबद्दल चॅनलचे धन्यवाद. धन्यवाद. आपण जो प्रश्न विचारला त्याबद्दल मी सांगतो की हे जे काही पॅकेजेस आहे, नितीश कुमारांचे असो, योगी आदित्यनाथांचे असो, आज हे पॅकेज आज खरं तर रोजगार जो आहे आपला अनऑर्गनाइज सेक्टर मधला हा थांबलेला आहे आणि तो काय महिना 2 महिना परत चालू होईल अशी स्थिती नसल्यामुळे हे पॅकेज आपण दिलेले आहे आणि याच्यानंतर ही इकॉनॉमी परत उभारी घेणारच आहे. त्यामुळे अनऑर्गनाइज सेक्टर मधले रोजगार हे परत निर्माण होतील, ते गावाकडे जाणारे लोंढे परत शहरांकडे येतील, परत तिथे कामकाज सुरू होईल. मला असं वाटतं की त्याची आता चिंता करायची आवश्यकता नाही आहे. आज जी चिंता करायची आवश्यकता आहे ती म्हणजे जी व्यक्ती जिथे आहे त्याने तिथेच थांबावं. आबासाहेब पाटलांना मी हेच सांगेल की हे अतिशय रिस्की आहे, कारण एक पण जर रुग्ण तिकडे गेला तर गावांमध्ये रुग्णांना ट्रीट करण्याची कोरोनाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांनी इथेच राहावं, त्याची खायची प्यायची राहायची व्यवस्था करावी. जसं उत्तर प्रदेशमध्ये केलेलं आहे, दिल्लीमध्ये केलेलं आहे, इतर राज्यांमध्ये केलेलं आहे, तसं महाराष्ट्राने अजून याला थोडंसं गती देण्याची आवश्यकता आहे. अच्छा, आपण असं म्हणता आहात की महाराष्ट्रानं आणखीन गती देण्याची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा असणं अत्यंत रास्त आहे. आपलं सरकार आहे, आपल्या सरकारकडून आपण ही अपेक्षा बाळगायला हवी. आपल्यासोबत जयंत माइंडकर आहेत. जयंत माइंडकर, आपण स्वतः अभ्यासक या नात्यानं कर्नाटक, केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली अशा विविध राज्यांच्या पॅकेजेसचा अनुभव केला असेल. महाराष्ट्राचं पॅकेज अजून आलेलं नाहीये. खरं पाहिलं तर ज्या ज्या पॅकेजेसमध्ये जे जे काही चांगलं आहे ते इथं घडायला हवं होतं. मला इथे पॅकेज आलेलं नाही तर ठीक आहे, ते आलं पाहिजे आणि तो एक नकून आपण म्हणू शकतो हे मी मान्य करतो. पण मला जो एक मुद्दा सांगायचा आहे तो जरा वेगळा आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही केरळ, कर्नाटका आणि मुंबई आणि दिल्ली यांची तुलना याकरता करू शकत नाही याचं कारण मुंबई आणि दिल्ली या शहरात येणारा देशाच्या कानाकोपऱ्यातला इन्फ्लक्स हा इतरांच्या पेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो आणि तो टॅकल करणं क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंतची लोक येत असतात आणि तो सगळा टॅकल करणं ही फार कठीण गोष्ट आहे. मला काही बेसिक प्रश्न विचारायचे, काही प्रमाणात ते विश्वास पाठकांना जास्ती मोठ्या प्रमाणात आहेत. याचं कारण असं आहे की जर कुठेतरी असं मान्य केलं गेलेलं आहे की म्हणे 20 मार्च की 20 फेब्रुवारीच्या आसपास पहिला कोरोना अफेक्टेड आपल्याला किंवा आपल्याला डेट कळली, ते डेट बघून घ्या. प्रश्न असा आहे की इमिजिएटली त्या डेटच्या नंतर आपण इंटरनॅशनल फ्लाईट थांबवून, म्हणजे जिथून खरा कोरोनाचा संसर्ग सुरू झाला ती का थांबवली नाहीत? आपण कॅज्युअली म्हणता की उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांनी गाड्या पाठवून चूक केली असेल. कर्फ्यू मध्ये राज्याचा मुख्यमंत्री गाड्या पाठवतो ही कॅज्युअल करणारी चूक आहे. कर्फ्यू मध्ये एका राज्याचा मुख्यमंत्री आमदाराच्या मुलीचं लग्न अटेंड करतो कर्नाटकात, ही पण कॅज्युअल होणारी चूक आहे. आपण कर्फ्यूचा अर्थ कळलाय. मी जयंत माइंडकर, याच्यात एक आणखीन तपशीलवार तुम्हाला द्यायला लागेल. अरविंद केजरीवालांनी पण गाड्या पाठवल्या होत्या. बिलकुल ती चूक आहे, ते पण चूक आहे. जर तुम्हाला, मी मान्य करतो, कोणाचाही जर कर्फ्यू सांगितलेला आहे तर स्ट्रिक्टली कर्फ्यू आपल्यासारखे पत्रकार किंवा अगदी एसेन्शियल कमोडिटीज याच्याशिवाय रस्त्यावर एक सुद्धा गाडी यायला नको, हा मूर्खपणा कशा प्रकारे झालेला आहे. बरं, ठीक आहे. आता एक मला अजून एक थोडीशी गोष्ट सांगायची, तुम्ही कदाचित आउट ऑफ पॉइंट म्हणाल
की रात्री 8 वाजता आपल्याला सांगितलं जातं की 12 वाजल्यापासून. मला असं वाटतं मांडकर त्याची भारतात चर्चा झाली आहे, म्हणजे तुम्ही चर्चेत यायच्या आधी तो मुद्दा घेऊन झालाय, त्याच्या संदर्भातली चर्चा झालेली आहे मांडून. पण तुम्ही जो मुद्दा उपस्थित करता आहात, खरं तर तो प्रश्न मी पण उपस्थित केलेला होता या चर्चेत, त्यामुळे हे दोन्ही मुद्दे झाले आहेत. मी तुम्हाला एक वेगळा मुद्दा विचारला होता, मला वाटतं की कदाचित तुम्ही मुद्द्यावर राहून उत्तर दिलं तर फार बरं होईल. ठीक आहे. मी विचारत होतो की महाराष्ट्रात पॅकेज अजून आलेलं नाही आहे. आसपासच्या राज्यांमधल्या पॅकेजेस मधलं चांगल्यातलं चांगलं घेऊन आपल्याला पॅकेज देणं अपेक्षित मला असं वाटतं ते रोज पाहिजे ते पॅकेज. याचं कारण असं आहे की रोज याच्याकरता की ते मजूर अक्षरशः रस्त्यावर कल्याणहून मजूर उत्तर प्रदेश पर्यंत चालत निघालेले आहेत. त्यातली एक बाई चक्क प्रेग्नंट होती. हे पॅकेज आपल्याला इमिजिएटली माझ्या दृष्टीने पाहिजे आहे. हे ज्यांनी कोणी दिलेलं नसेल, समजा कोणी दिलेलं नसेल तर ते अगदी दुसऱ्या क्षणी दिल्या गेलं पाहिजे. नाही, ज्यांनी कोणी दिलं नसेल म्हणजे कोणी दिलं नसेल, त्यात काही नाव घ्यायला लाजायची गरज नाही. तुम्ही मानतो राज्य सरकार जर का महाराष्ट्र सरकारनी अजूनपर्यंत ते जाहीर केलेलं नसेल, सूरज चव्हाण ऐकत आहेत, ते सरकारमध्ये असलेल्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत. मी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यात काही गैर नाही, ते सुद्धा मान्य करतील की जर काही कमी राहिलेली असेल तर ती आमच्याकडनं आम्ही इमिजिएटली पूर्ण करू. हे आवश्यक आहे. मी मान्य करू. तुम्ही असं म्हणताय की पॅकेज आवश्यक आहे. सूरज चव्हाणांना आपलं उत्तर देण्याची आपण संधी देतोय. सूरज चव्हाण, महाराष्ट्राचं कोणतंही आर्थिक पॅकेज अजून आलेलं नाही ज्यात कोरोनाग्रस्त आणि कोरोनाच्या एकूण लढाईत आलेल्या माणसांच्यासाठी काही असेल. आज जर देशभरामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे आणि ज्या प्रकारे आपल्या राज्यामध्ये ते वाढत चाललेले किंवा इंटरनॅशनल फ्लाईट सगळ्यात जास्त मुंबईला येतात, मुंबईमधनं हा जो काही प्रसार ओढत आहे, आपण प्राथमिकता काय दिली तर ह्या आरोग्याची प्राथमिकता दिली, लोकांना अन्नधान्य पोहोचवण्याची प्राथमिकता दिली, लोकांपर्यंत पॅकेजची व्यवस्था राज्य सरकार नक्कीच करेल. आपलं राज्य सुजलाम सुफलाम आहे आणि सगळं जसं विश्वास पाठकांनी म्हणलं की लॉकडाऊनच्या नंतर बरीच लोक परत येतील, छोटे उद्योग मोठे उद्योग चालू होतील, आपलं राज्य सुरळीत चालेल, थोडीशी आर्थिक चणचण नक्की जाणवेल आणि त्या आर्थिक चणचणीतनं बाहेर पडण्यासाठी सरकार सर्व घटकाची घटकात समवेत सोबत असेल हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो. आणि कुठेही आपण प्राथमिकता आरोग्याला देऊन आरोग्य सुधारण्याचं किंवा या जे काही बाधित पेशंट आहेत त्याच्यामधनं बाहेर पडण्याचं आपण काम हाती घेतलेलं आहे. ठीक आहे, याच्यावर विश्वास पाठकांना मला बोलतं करायचं आहे. मुकुंद किर्दत्त, मी येतोच आपल्यापर्यंत, पण विश्वास पाठक, पॅकेजेस देणं ही राज्याच्या खिशातल्या असलेल्या पैशाच्या आधारे कितपत शक्य आहे की त्याच्यासाठी केंद्राकडूनच मदत अपेक्षित करायची आहे? राज्याला हे अतिशय शक्य असतं, मात्र इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. आज एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळणार की नाही अशा प्रकारची मानसिकता त्यांची झालेली आहे. मला असं वाटतं हे आपलं राज्य सरकार थोडंसं गर्भगृहीत झालेलं आहे. तुम्हाला केंद्राकडनं जर पैसे पाहिजे असतील तर केंद्राकडनं मिळू शकतात, तुम्ही लोन देखील घेऊ शकतात, तुम्ही अनेक प्रकारचे फंड्स रेज करू शकता, मात्र थोडी ती इच्छाशक्ती हवी. मला एवढंच सांगायचं की एक महत्वाचा मुद्दा आहे आणि या राज्याला, या सरकारला मला कळकळीची विनंती आहे की आता आपण खरोखरच एका सिरियस मोडवर आलेलो आहे. निजामुद्दीनची जी घटना झालेली आहे त्याच्याबद्दल विद्वान किंवा विश्लेषक असे कोणीही बोलत नाहीये. ती अतिशय चिंताजनक अशी बाब आहे. रत्नागिरीपर्यंत येऊन पोहोचलेली आहे, ते मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्याच्यातनं अजून काय बॉम्ब निर्माण होणार आहे याची आपल्याला कल्पना नाही. विश्वासराव, सूरज चव्हाण यांना तुम्हाला उत्तर द्यायचंय. विश्वासराव, सूरज चव्हाण कृपया 30 सेकंदात मांडा. एक नवा मुद्दा आहे पुढे चर्चेत येऊ घातलेला, अन्यथा आपण आरोप प्रत्यारोपांमध्ये अडकून जाऊ. विश्वास पाठकांनी दुतोंडी भूमिका घेणं बंद करावं, भारतीय जनता पार्टीने दुतोंडी भूमिका घेणं बंद करावं. आपण ज्यावेळी केंद्राकडे शासनानेच मदत मागावी याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या सर्व लोकप्रतिनिधी असेल किंवा भारतीय जनता पार्टीनं सर्व कार्यकर्त्याला असं आव्हान केलेलं आहे, एकतरी तो निधी ते पीएम रिलीफ फंडामध्ये पाठवतायत, महाराष्ट्राचं मीठ खाऊन पीएमला निधी पाठवतायत, मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे द्यायला काय अडचण आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला मदत करायला भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीला काय अडचण आहे. रिलीफ फंडात विश्वास पाठकजी मला बोलू द्या, मला बोलू द्या. पीएम रिलीफ फंडात देखील आम्ही असं राजकारण करत नाही आहे, गेल्या 5 वर्षात राजकारण करत नाही आहे. रिलीफ फंडात चाललेला आहे, पीएम रिलीफ फंडात चाललेला आहे. पूर्ण बोलू द्या, ऐकून घ्यायची तयारी ठेवा, अजून खूप आहे, ऐकून घ्यायची तयारी ठेवा.
सीएम रिलीफ फंडाला ज्यावेळेस या राज्यामध्ये अनेक वेळा आपत्ती आलेली आहे, मग कोल्हापूरचा पूर असेल त्यावेळी प्रत्येक पक्षाने हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला फंड दिला होता. पण भारतीय जनता पार्टीला कुठंतरी आपल्या नेत्या पुढे आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्याच्या नादामध्ये आपल्या राज्याच्या जनतेची गद्दारी करताना हे लोक आम्हाला दिसत आहेत. बरं ठीक आहे, हा आता विषय वेगळा वळणार चाललाय. सूरज चव्हाण एकच मिनिट फक्त माझं ऐकून घ्या, मध्ये तोडतोय तुम्हाला. विषय क्लिअर करतो प्रसादजी. बरं थोडं कृपया वेळेत बोला, कृपया वेळेत बोला. कुठेतरी दुतोंडी भूमिका न घेता भारत सरकारने जसं इतर राज्याला पॅकेज देण्याची घाई केलेली आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या राज्य आहे त्या राज्याला पॅकेज अखेरी जाहीर केलं आणि भारतीय जनता पार्टी त्या राज्याला पॅकेज दिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्राचं दिवाळं काढलेलं आहे, ज्या राज्यावरती स्वातंत्र्याच्या नंतर 2.5 लाख कोटीचं कर्ज होतं ते तुम्ही 5 वर्षामध्ये 7.5 लाख कोटीचं तुम्ही चिंता करू नका. आपल्याला ही चर्चा इतक्या राजकीय लेवलला आता न्यायची नाही. कृपया मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही प्रवक्त्यांना, मी आपल्या मुद्द्यांपर्यंत येईन. विश्वास पाठक, आपण कृपया इतकंच पटकन क्लिअर करून टाका, अगदी कमी शब्दांमध्ये कृपया बोला की तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीत काही योगदान करतात की अजिबात करत नाही आहात? 100% करताय, मी स्वतः केलेलं आहे आणि करणार आहे. पक्ष म्हणून काय भूमिका आहे? सीएम रिलीफ फंड पक्ष म्हणून सीएम रिलीफ फंड करतोय. आम्ही राजकारण करत नाही, आम्ही असं कोणाला सांगत नाही की पीएम रिलीफ फंडात पैसे टाकू नका. ज्या प्रकारे हे तुमच्या ऑफिशियली ट्विटर हँडलवरनं तुम्ही आवाहन केलेलं आहे की आमच्या लोकप्रतिनिधीने पीएम रिलीफ फंडाला निधी पाठवलेला आहे. तुम्ही ऑफिशियली एकच मिनिट एक मिनिट विश्वासराव, आपण असा दावा करता आहात की तुम्ही कोणाला सीएम रिलीफ फंडामध्ये पैसे द्यायला रोखलेलं नाही? सूरज चव्हाण यांचा एक वेगळा तर्क आहे या संदर्भात. आम्ही आवाहन करतो किंबहुना बर पीएम रिलीफ फंडाचे टाका. राज्याला एक मिनिट, आपल्याला हा विषय फार वाढवायचा नाहीये. यामध्ये दोघांच्या भूमिका स्पष्ट आहेत, शब्दाला शब्द लागत राहील, विनाकारण हा वाद विथंड वादाकडे जाईल. आपल्याला पुढचे काही मुद्दे घ्यायचे. पण सूरज चव्हाण, मी एक छोटीशी विनंती आपल्याला करेन, आपण पीएम रिलीफ फंड म्हणू नका, ती एक तांत्रिक बाब आहे, म्हणून तुम्हाला कृपया निदर्शनास आणून देतो. तो पीएम केअर्स फंड आहे, तो एक नवा फंड आहे ज्याचे देशाचे पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि इतर काही मंत्री हे पदसिद्ध अध्यक्ष आणि सदस्य आहेत. हा एक वेगळा फंड आहे जो खास करून देशाच्या कोरोना सारख्या प्रचंड मोठ्या एका आव्हानाला सामोरं जाण्याच्यासाठी तयार केला जातो. मी फक्त एक तांत्रिक गोष्ट सुधारली, बाकी आपल्याला काही विशेष वेगळी सूचना मला करायची नाही. सूरजजी एक पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. मुकुंद किर्दत्तांकडे मला जावं लागेल. जयंत माइंडकर असं म्हणाले थोड्या वेळापूर्वी की मुंबई आणि दिल्लीची तुलना केरळ कर्नाटकाशी होऊ शकत नाही. मुकुंद किर्दत्ता, आपण आम आदमी पक्षाचे प्रतिनिधी आहात, मला सांगा, दिल्ली आणि मुंबई या 2 शहरांमध्ये जर समजा रिहॅबिलिटेशन पुनर्वसनाचं एक चांगलं पॅकेज उभं राहिलं तर मग ते देशासाठीचं मॉडेल आदर्श पॅकेज बनू शकतं का? याचं बरोबरच आहे की दिल्ली हे बऱ्यापैकी पुढे काम करत आहे. म्हणजे आजच्या वेळेला दिल्लीमध्ये 16 लाख मुलांना ऑनलाईन शिक्षणाची विचार होतोय. आपण महाराष्ट्रात इतके मागे आहोत. म्हणजे दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये रेशनची सोय उद्या करू असं आव्हान आहे. ते सुद्धा ज्यांना जे स्वस्तात धान्य आहे, ज्यांना मिळत होतं त्यांचं रेशन. दिल्लीमध्ये ज्यांचं रेशनावर नोंद नाही, रेशन शिधापत्रिकाची नोंद नाही, त्यांना रेशन दिलं जात आहे. आपल्या इथे तो अजून प्रश्न फार मागे पडलेला आहे. म्हणजे आपल्या इथे जो प्रश्न आहे, आपल्या इथे जे बांधकाम मजूर आहेत किंवा भटके विमुक्त आहेत, यांच्याकडे कुठली रेशन कार्ड नाही. असं असताना त्यांना आपण कसं रेशन देणार आहोत, हा महत्वाचा प्रश्न या आठवड्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रात सोडवायला लागेल. त्या संदर्भात अजून महाराष्ट्रात कृती नाही. महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आणि महिला विधवा यांच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये ऑलरेडी ट्रान्सफर झालेले आहेत, म्हणजे जमा झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये याची घोषणा झाली पण परिस्थिती अजून अशी नाही. म्हणजे हे सगळं जर बघितलं, ही दोन मुद्द्यांची उत्तरं लागतील आपल्याला. मुकुंदराव, वेळेची मर्यादा आहे, माफ करा, मी थांबवतोय आपल्याला. सूरज चव्हाणांना उत्तर द्यावं लागेल. सूरज चव्हाण, मुद्दा पहिला, ज्यांच्याकडे कारण नाहीत त्यांना रेशन कसं देता आहात. दुसरा मुद्दा, खात्यात काही ठिकाणी काही विशिष्ट वर्गाला पैसे जमा होणं अपेक्षित होतं, त्याचं काय झालंय? राशन कार्ड ज्यांच्याकडे नाहीत, महाराष्ट्र शासनाने याच्या अगोदरही निर्णय घेतलेला आहे, ज्यांच्याकडे राशन कार्ड नाहीत अशाही लोकांना आपण
राशन देणार आहोत बर, आणि त्याही लोकांपर्यंत ते राशन पोहोचवण्याचं काम आपण करणारच आहोत. पण ते राशन कशा पद्धतीनं दिलं जाईल याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो. त्या भागातला लोकप्रतिनिधी, नगरसेवक, ग्रामपंचायत जर असेल तर ग्रामपंचायतचे सरपंच या लोकांचं रिकमेंडेशन असेल तर तेथपर्यंत राशन पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होणार आहे. ठीक आहे. त्याला कुठलीही दिल्लीने स्वतःच्या खिशात हात घालून आपल्या नागरिकांसाठी काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी खात्यात जमा केली. महाराष्ट्रात काय अपेक्षित करावं? नक्कीच या महाराष्ट्राच्या जनतेला फुल ना फुलाची पाकळी नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेचा सगळं योग्यतेच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम आपलं सरकार त्यांच्यापर्यंत सर्वतोपरी ती मदत कुठल्याही प्रकारची असेल ते देण्याचं काम हे राज्य सरकार करणार आहे. ठीक आहे. असा किमान आशावाद तुम्ही व्यक्त करता आहात. त्या आशावादावरच सध्या तरी आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. जयंत माइंडकर आपल्या सोबत आहेत. जयंत माइंडकर, जाता जाता अत्यंत मर्यादित शब्दात, मर्यादित वेळेत कृपया उत्तर द्या. 30 सेकंद आहेत तुमच्याकडे. माझा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे, महाराष्ट्रासाठी आव्हानात्मक स्थिती संपावी यासाठी इच्छाशक्ती हाच एक महत्वाचा मुद्दा आहे का? मला असं वाटत नाही की सध्याच्या सरकारमध्ये इच्छाशक्ती नाहीये. म्हणजे इच्छाशक्ती आहे त्यांची करण्याची पण इच्छा आहे. पण एक लक्षात घ्या की आज 11 कोटी लोकसंख्या 2011 सालची, ती आज 2021ला 15 कोटी, त्याच्यातली सुमारे 3 कोटी जवळपास ही हातावरचं पोट घेऊन असणारी आणि ती सुद्धा बाहेरच्या राज्यातली. आता ती एकदम जर का बाहेर जायला निघाली तर त्या सर्वांना रोखणं आणि त्यांना राशन प्रोव्हाइड करणं 15 कोटी. एक लक्षात घ्या, महाराष्ट्र हा शेवटी देशाची फायनान्शियल कॅपिटल आहे आणि इट इज अ हर्क्युलियन टास्क. आपण 11 कोटी नाही धरायची, मी तरी 2021 ची लोकसंख्या 15 कोटी धरतोय. त्यामुळे या 15 कोटीतल्या एवढ्या 3 ते 4 कोटी लोकांना प्रोव्हाइड करणं इट्स हर्क्युलियन टास्क. आणि याच्यामध्ये केंद्राने स्वतःहून आम्हाला मागा मग आम्ही देऊ असं न म्हणता केंद्राने स्वतः मदत दिली पाहिजे. ठीक आहे. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. 30 सेकंदाचा वेळ आहे फक्त विश्वास पाठक यांना. केंद्रानं आतापर्यंत सढळ हाताने मदत केली आहे का केंद्र मदतीमध्ये अपपरभाव करतो आहे? विश्वास पाठक, 30 सेकंद आहेत. केंद्र प्रत्येक राज्याला त्यांच्या त्या फॉर्म्युल्याप्रमाणे तसा शेअर देतोय. कुठे भेदभाव होत नाहीये. किंबहुना या सरकारने आता हे रडगाणं गाणं बंद करावं की आधीच्या सरकारने आमचं कर्ज लादलं म्हणून आम्ही काही करू शकत नाहीये. 1 महिन्याचा किंवा अर्ध्या महिन्याचा लोकप्रतिनिधींचा जर पगार यांनी जमा केला असता काय बिघडलं असतं का? यांच्याकडे इच्छाशक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, धन्यवाद या उत्तराच्यासाठी. आपण या चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं ही चर्चा इथेच थांबवतोय. मात्र किमान अपेक्षा बाळगायला हवी, ती म्हणजे अशी की ज्याचं सरकार त्याच्या इच्छाशक्तीवरच त्याच्या परिणामकारकतेनुसार टिकून राहतं. आत्ताच्या घडीला चर्चेस इतकंच. लक्षवेधीमध्ये निरोप घेतोय. आजची चर्चा थांबवतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.